काय काय पाहिलं बघा आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये. केपलरचे लॉज, बरोबर का? केपलरचे 3 लॉज, हो. त्यानंतर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ कुणाचा? न्यूटनचा. मग मला सांगा केपलरचा फर्स्ट लॉ. बोला. All the planet move Move in elliptical elliptical orbit around around the sun with the sun at one of the foci one of ellipse. the foci ellipse. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. हा, हम्म. फर्स्ट लॉ चालेल. काय? अरे लॉचं नाव तरी काय सांगा. लॉला नाव दिलंय आपण काहीतरी. Law of orbit. लॉ लॉ ऑफ ऑफ ऑर्बिट. ऑर्बिट ऑर्बिटल लॉ. किंवा ऑर्बिटल लॉ असं म्हणतो आपण त्याला, आहे की नाही? म्हणजे ऑर्बिटच्या संदर्भात केपलरनं फर्स्ट लॉ दिलाय. काय तर कुठलाही प्लॅनेट सनच्या भोवती रिव्हॉल्व होत असताना इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतं आणि त्या इलिप्सला जे 2 फोकस असतात त्यातल्या एका फोकसला सन सिच्युएट असतो आणि मग याला म्हणायचं ऑर्बिटल लॉ. बरं, व्हॉट इज मीन बाय पेरिहेलियन पॉइंट? The closest point to the point on a ellipse is closest to the sun. बरोबर. It's called a Point perihelion. at which the planet is closest to sun is called perihelion point. What is aphelion point? Point which is furthest from the sun. This In the from orbit. बरोबर. Point at which planet is furthest from the sun is nothing but aphelion point. बर, ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड लॉ. The line joining that point, that planet and the sun sweeps equal areas and in equal intervals of time. intervals of time. बरोबर. Line joining planet and the sun always swept out equal areas in equal time interval. करेक्ट. मग मला सांगा अजून एक अगदी सिंपल स्टेटमेंट आपण याचं तयार केलं. काय रे? Aerial velocity is always constant. It is बरोबर. always एरियल constant. वेलॉसिटी ऑफ प्लॅनेट इज ऑलवेज रिमेन्स Constant. बरोबर. मग मला एक सांगा, थ्रू आउट द पाथ, इलिप्टिकल पाथ, where is maximum velocity attained by the planet? Perihelion point. कुठं? Perihelion point वर. बरोबर. At perihelion point हा, the planet achieve maximum velocity आणि aphelion point ला minimum Very Minimum. low velocity. velocity. Minimum velocity. Okay. Third law. The square of the Name period of अगोदर. Name. Law of period. Law of period किंवा harmonic law. Harmonic law. Correct. Law. बर, पुढं बोला. The square of time periods of revolution of a planet around the sun is proportional of the cube and the same major axis of ellipse track the planet. बरोबर बरोबर बरोबर. The time period, the square of the time period is directly proportional to cube of semi major axis. अगदी बरोबर. बर, what is universal law of gravitation? Every particle of a matter attracts every other particle of matter with the force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of Square of the distance distance between between them. Them. बरोबर. them. छान छान.
अशा पद्धतीनं न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हु इन्व्हेंटेड ग्रॅव्हिटेशन आयडिया? गॅलिलिओ. गॅलिलिओ. गॅलिलिओ ना. ओके. आणि युनिव्हर्सली फॉर्म्युलेटेड बाय न्यूटन. 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 आता न्यूटनचा लॉचं मॅथमॅटिकल स्वरूप आपण बघितलेलं होतं. काय रे? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between two particles is directly proportional to product of their masses, m1 m2 म्हणतो, and inversely proportional to square of the distance between them. आणि यातला प्रॉपर्टी कॉन्स्टंट काय घेतला आपण? जी. यालाच म्हणतो आपण काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. का म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट? चेंज हे होत दोन नाही. मासेस तुम्ही घेऊन कुठल्याही मीडियम मध्ये गेला या विश्वामध्ये, या युनिव्हर्स मध्ये, तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काही फरक पडलेला दिसून येत नाही. म्हणून त्याला म्हणतोय आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि मग किती असतो रे हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट? 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटरचा स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. बरोबर. 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन स्क्वेअर मीटर पर स्क्वेअर केजी. अगदी बरोबर. आता थोडस आपल्याला हा न्यूटनचा लॉ जरा वेक्टर फॉर्म मध्ये आपल्याला हे करायचं, वेक्टर फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं. मग त्यासाठी मी काय करतोय बघा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इन वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म बघा, समजा हे दोन मासेस तुम्हाला दिले. हे मास m1 आहे, पहिलं मास, आणि या ठिकाणी दुसरं एक मास आहे m2. आणि मग हे एकमेकाच्या इंटरॅक्टिंग डिस्टन्सवर ठेवलेत. आणि मग यांच्या मधला असणारा डिस्टन्स याला मी r म्हणतो. बघा, R12 म्हणायचं का R21 म्हणायचं? त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे दोन जे मासेस आहेत, हे दोन मासेस पोझिशनेट केले पाहिजेत. म्हणजे या दोन मासेसच्या पोझिशन अगोदर दाखवल्या पाहिजे. मग त्यासाठी आपण पोझिशन वेक्टर घेतो. आणि मग त्यासाठी एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेऊया. आता टू पार्टिकल सिस्टीम ही एका प्लेन मध्ये बसते बाळांनो. टू पार्टिकल सिस्टीम असेल तर एका प्लेन मध्ये बसते. हा, आता n पार्टिकल सिस्टीम असेल तर एका प्लेन मध्ये बसत नाही, मग स्पेस लागते. आणि मग एका प्लेन मध्ये बसते म्हणल्यानंतर दोन ऍक्सिस मला पुरेसे आहेत. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, दोन ऍक्सिस पुरेसे आहेत. आणि मग हा झाला ओरिजिन. आता या ओरिजिन पासून पहिल्या मासला पोझिशन, मासची पोझिशन दाखवणारा हा R1 वेक्टर म्हणतो मी त्याला. असं केलंय आणखी एकदा आपण मोशन इन प्लेन चॅप्टर मध्ये. त्याचबरोबर या मासला पोझिशनेट करणारा दुसरा एक पोझिशन वेक्टर, त्याला R2 बार म्हणतो. आणि मग या ठिकाणी हा वेक्टर जर m21 अशा पद्धतीने जर घेतला तर m12 म्हणा, R12 म्हणा. आणि तोच वेक्टर जर तुम्ही उलटा घेतला तर R21 पण म्हणू शकता. मग आपण असं करू, दोन युनिट वेक्टर घेऊ. एक युनिट वेक्टर घेतो R12 च्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे पहिल्यापासून दुसऱ्याकडे. त्याला म्हणतो मी R12 कॅप. आणि इथे एक दुसरा युनिट वेक्टर घेतो, तो R21 कॅप. अशा पद्धतीने घेतो. म्हणजे शेवटी ट्रायंगल लॉ होतोच बघा.
R1 प्लस R12 इक्वल टू R2 किंवा R2 प्लस R21 इक्वल टू R1 म्हणजे ट्रायंगलला शेवटी होते. बर, हे दोघं एकमेकावर अट्रॅक्ट करणारा जो फोर्स आहे तो फोर्स दोघांकडूनही असतो. मग पहिल्यावर दुसऱ्याने एक्झर्ट केलेला फोर्स त्याला F12 म्हणतो. पहिल्यावर दुसऱ्याने एक्झर्ट केलेला फोर्स आणि दुसऱ्यावर पहिल्याने एक्झर्ट केलेला फोर्स त्याला F21 म्हणतो. मग आता देऊया वेक्टर फॉर्म. मग पहिल्यांदा घेतो मी F12 बार इक्वल टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. ही मॅग्निट्यूड आहे, तीच राहील, मॅग्निट्यूड मध्ये काही बदल होणार नाही. फक्त आता R12 च्या डायरेक्शन मध्ये, R12 च्या डायरेक्शन मध्ये हा R12 आहे बरं का, हा 21 आहे आणि हा 12 आहे. दुसऱ्याने पहिल्यावर एक्झर्ट केलेला फोर्स आणि पहिल्याने दुसऱ्यावर एक्झर्ट केलेला फोर्स. मग मला सांगा आता F12 च्या डायरेक्शन मध्ये कुठला वेक्टर आहे? R21 कॅप, R21 कॅप हा युनिट वेक्टरच घ्यायचा बरं का. सगळा वेक्टर जर घेतला R21 हा, तर मग मात्र तुम्हाला इथं क्यूब करावा लागेल, कारण मॅग्निट्यूड R एवढ्यानं वाढते, म्हणून तेवढंच घ्यायचं. आणि मग F21 बार इक्वल टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. मॅग्निट्यूड बाळांनो तीच, फक्त आता वेक्टर येईल F21 च्या डायरेक्शन मध्ये. हे बघा F21 च्या डायरेक्शन मध्ये F12 सॉरी R12 कॅप हा वेक्टर युनिट वेक्टर घ्यायचा. झाला बघा हा वेक्टर फॉर्म, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा वेक्टर फॉर्म. आता यामध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण पाहिला, याच्या काही कॅरेक्टरिस्टिक आपण तयार करू शकतो का? काही कॅरेक्टरिस्टिक सांगू शकतो का या फोर्सच्या? याचा विचार आपण पहिल्यांदा करू आणि मग पुढे जाऊया. हा, काय लक्षात येतं? युनिव्हर्सल आहे ग्रॅव्हिटेशनल. नाही, युनिव्हर्सल असं म्हणू नका. फोर्स कसा युनिव्हर्सल असेल रे? फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक सांगतोय आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक आपण सांगतोय. डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. बरोबर, त्या दोघांच्याही मासेसवर तो डिपेंड आहे. डिपेंड्स अपॉन, मी असं म्हणतो, डिपेंड्स ऑन masses of both bodies. Number 2, ठीक है. Does not depend on medium. Does not depend on medium. मग not dependent म्हणतो, not dependent on intervening medium. मीडियम म्हणतो नुसतं, त्या दोन बॉडीच्या मध्ये कुठलं मीडियम आहे याच्यावर तो डिपेंड नाही. नंबर 3, is much greater than nuclear. Weak than nuclear force. Nuclear. Very weak than the electromagnetic or nuclear force. म्हणजे वीक फोर्स आहे. न्यूक्लियर. बरोबर. नंबर 4, मग रेंज कशी आहे ते पण सांगा तुलनेत त्यांच्या. 10⁻⁻13. 10चा मायनस 9 रेंज आणि कशी आहे म्हणजे आकडा सांगू नका. हा, कसे आहे रेंज मात्र लॉंग आहे, लॉंग रेंज फोर्स आहे, सगळे विश्वात आहे की नाही. लॉंग रेंज हा अतिशय लॉंग रेंज फोर्स आहे. नंबर 5, अजून ऍक्ट अलॉंग अ लाईन. ऍक्ट अलॉंग अ लाईन. बरोबर. हा फोर्स नेहमी ते दोन पार्टिकल किंवा त्या दोन बॉडीचे सेंटर जोडणाऱ्या
लाईन, अलॉंग दी लाईन म्हणतो मी, अलॉंग दी लाईन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या दोघांना जोडणाऱ्या लाईनच्या अलॉंग नेहमी ऍक्ट होतो. अजून Opposite in direction. हा, इट ऑलवेज Opposite. कम्स विथ पेअर. नेहमी कसा येतो हा फोर्स, तर पेअरने येतो. कसा येतो, पेअरनं, एकटा कधी येत नाही. ऍक्शन रिॲक्शन पेअरच घेऊन येतो तो. बरोबर, ठीक आहे. अजून काय सांगता येतंय? कन्झर्वेटिव्ह आहे फोर्स. हा कन्झर्वेटिव्ह आहे, तो हा, कधी दिस संपत इज नाही. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. हा फोर्स कॉन्झर्वेटिव्ह स्वरूपाचा आहे. पेअर मध्ये येतोय म्हटल्यानंतर कॉन्झर्वेटिव्ह आलाच, झालंच, कॉन्झर्वेशन झालंच. पेअर ने येतोय म्हटलं की कॉन्झर्वेटिव्ह झालाच. बर, कॉन्झर्वेटिव्ह असे बरोबर आहे, कॉन्झर्वेटिव्ह. बर, अजून एक आहे बघा छोटीशी कॅरेक्टरिस्टिक, कॉन्झर्वेटिव्ह स्वरूपाचा आहे. अजून एक कॅरेक्टरिस्टिक आहे बघा, काय रे? अट्रॅक्टिव्ह, इट इज ओनली ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स. अट्रॅक्टिव्ह. बरोबर, कायम कसा आहे, अट्रॅक्टिव्ह स्वरूपाचा फोर्स आहे. जसा कुलॉमचा फोर्स अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह दोन्ही स्वरूपाचा आहे, तसा हा कसा आहे, कायम अट्रॅक्टिव्ह स्वरूपाचा फोर्स आहे. ठीक आहे. आता समजा या 2 पार्टिकल सिस्टीम ऐवजी तुम्हाला n पार्टिकल सिस्टीम दिली. किती? n पार्टिकल सिस्टीम. आता n पार्टिकल सिस्टीम दिली तर आपण त्याच्यातल्या एका पार्टिकलवर दुसऱ्या सगळ्या पार्टिकलच्या मुळे असणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कशा पद्धतीने काढायचा? बघा, n पार्टिकल सिस्टीम दिले. हा पार्टिकल m1 एवढ्या मासचा, हा पार्टिकल m2, हा m3, हा m4, असं करत 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 mn किंवा mj म्हणतो मी, किंवा nच म्हणूया, mn. अशा पद्धतीनं n पार्टिकल सिस्टीम दिले. आता ही सिस्टीम काय एका प्लेन मध्ये बसणार नाही बाळांनो. n पार्टिकल सिस्टीम म्हटलं की स्पेसच पाहिजे त्याला, म्हणजे 3 डायमेन्शनल सिस्टीम पाहिजे. असू द्या, काय हरकत नाही. बघा, आता त्यातला पहिला पार्टिकल हा आहे, बाकीच्यांच्यामुळे याच्यावर असणारा फोर्स आपल्याला पाहिजे. हे बघा, हा सेकंड पार्टिकल इकडं तुम्हाला त्याला अट्रॅक्ट करतोय, थर्ड पार्टिकल इकडे अट्रॅक्ट करतोय. मग हा फोर्स F1 म्हणतो, F12 म्हणूया. पहिल्यावर दुसऱ्याने एक्झर्ट केलेला फोर्स F13 म्हणूया. पहिल्यावर तिसऱ्याने एक्झर्ट केलेला फोर्स. असं करत 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 आपण गेलो, हा येईल F1n, म्हणजे पहिल्यावर nth पार्टिकलने एक्झर्ट केलेला फोर्स. आता याचं जनरलाइज्ड कसं करता येईल? मग m2 पार्टिकलचा फोर्स F12, m3 पार्टिकलचा फोर्स F13, mn पार्टिकलचा फोर्स F1n, अशा पद्धतीनं प्रत्येक जण फोर्स एक्झर्ट करणार आहे. मग पहिल्या पार्टिकलचा फोर्स, एकूण फोर्स किती, त्याला F1 म्हणतोय. सो F1 इक्वल टू F12 प्लस F13 प्लस F डॉट 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 प्लस F1n, अशा पद्धतीनं सगळ्यांचे ऍडिशन. आता हे शॉर्ट मध्ये कसं लिहिता येईल बघा, Fi इक्वल टू ith पार्टिकल वरचा फोर्स समेशन ओव्हर I रन्स फ्रॉम 1 to n आणि J रन्स फ्रॉम 2 to n. बघा, I रन्स फ्रॉम 1 to n म्हणजे पहिला पार्टिकल किंवा nth पार्टिकल, कुठल्याही पार्टिकल वर ऍक्ट होणारा फोर्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आणि कुणाकडून? तर जेथ पार्टिकल कडून, म्हणजे दुसऱ्यापासून ते nth पार्टिकल पर्यंत कुठनाकडून. मग इथे लिहिताना मी लिहिणार Fij. अशा पद्धतीने आपण शॉर्ट मध्ये हा फोर्स लिहू शकतो. बघा, याचा अर्थ काय बघा, ith पार्टिकल वर असणारा
बाकी सगळ्या जेट पार्टिकल मुळे असणारा फोर्स, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अशा पद्धतीने आपण एक जनरलाइज्ड इक्वेशन एन पार्टिकल सिस्टीम साठी तयार करू शकतो. आता थोडासा बारकाईने आपण विचार केला तर हे मासेस घेताना आपण पॉइंट मासेस घेतो, मान्य. पण आता असताना त्याचे शेप वेगवेगळे असणार आहेत. या मासेचे जे शेप आहेत ते शेप वेगवेगळे असणार आहेत. मग एखादा हॅलोस्फिअर असेल, त्याच्या आतमध्ये घेतला. आता अर्थ घेतोय मॅसिव्ह, अर्थच्या अगदी जवळ एखादा पार्टिकल जर घेतला तर अर्थच्या डिवाइड स्वरूपाच्या मासेसमुळे, डिवाइड स्वरूपाच्यामुळे म्हणजे त्या पार्टिकलच्या समोरचे पण मास आहे अर्थचं आणि बाजूला पण आहे. मग अशा वेळी फोर्स कसा घ्यायचा? बरं, अशा वेळी फोर्स आपण ते लाईन जॉईनिंग सेंटर तसाच घ्यायचा का, हे अतिशय महत्वाचं. आणि त्यासाठी आपण एक दोन केसेसचा विचार करणार आहेत. एक दोन केसेसचा, जनरलाइज्ड केसेसचा विचार करणार आहे. बघा, त्यासाठी पहिल्यांदा विचार करू आपण. समजा बॉडी घेतानाच समजा एक हॅलो स्पेरिकल बॉडी घेतली, पॉइंट मासच घेतलं पण हॅलो स्वरूपच. बघा म्हणजे आपला फुटबॉल, आणि त्या फुटबॉलच्या आतमध्ये आपण समजा एखादा पॉइंट घेतला, या ठिकाणी दुसरं मास ठेवलं. मग आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या पार्टिकल वर घेत असताना किती असेल तर लक्षात घ्या, इथला आपण पॉइंट जर घेतला, इथल्या मासमुळं याला जर या दिशेनं एफ एवढ्या फोर्सनं अट्रॅक्ट होत असेल तर तेवढंच मास इथंही आहे. मग हाही याला एफ एवढ्या फोर्सनंच अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे या हॅलोस्फिअरच्या डायमेट्रिकल अपोजिट पॉइंट आपण जर घेतले तर या डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट कडून याच्यावर तेवढाच फोर्स एक्झर्ट होणार आहे, कारण सिमेट्रिक आहे डिस्ट्रीब्युशन, मासचं सिमेट्रिक आहे बाहेरच्या स्पिअर्स. आणि मग हे दोन फोर्सेस एकमेकाला काय करणार, कॅन्सल करणार. अशा पद्धतीनं डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट वरून एक्झर्ट होणारे जे फोर्सेस आहेत ते सगळे एकमेकाला कॅन्सल करतील. म्हणजे आतमध्ये आपण जर स्पिअरच्या एखादी बॉडी ठेवली तर त्याच्यावर ऍक्ट होणार, सेंटरला ठेवली तर त्याच्यावर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 आहे, लक्षात घ्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0. मग तुम्ही म्हणाल सेंटरला ठेवला तर, बघा सेंटरला ठेवला तर, आता समजा तो साईडला ठेवला तर काय होईल? समजा साईडला ठेवला, एखादा म्हणेल मी सेंटरला न ठेवता मी इथं असं ठेवतो. आता लक्षात घ्या, समजा या ठिकाणी तुम्ही ठेवला तर याच्याशी इंटरॅक्ट होणारं मास इकडचं थोडस कमी आहे बघा, आणि तसंच इंटरॅक्शन मी त्याच्या अपोजिट पॉइंटचं घेतलं तर मास जास्त आहे बघा. बघा एवढं मास आहे, एवढं मास इंटरॅक्टिंग आहे, आणि ते एवढंच मास इंटरॅक्टिंग आहे. हा पॉइंट जवळ आहे का? मान्य, जवळ आहे. त्या प्रपोर्शन मध्ये इंटरॅक्टिंग मास सुद्धा कमी आहे, इंटरॅक्टिंग मास सुद्धा कमी आहे. आणि हा पॉइंट लांब आहे, हे मास, पण इंटरॅक्टिंग मास जास्त आहे. आणि मग मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे इकडून एक्झर्ट केलेला फोर्स आणि इकडून एक्झर्ट केलेला फोर्स शेवटी तेवढाच असेल, लक्षात घ्या. आणि मग ते एकमेकाला कॅन्सल करतील. अशा पद्धतीनं इंटरॅक्टिंग मास कमी, जवळ असलं तरी इंटरॅक्टिंग मास कमी आणि लांब असलं तरी इंटरॅक्टिंग मास जास्त. अशा पद्धतीनं मग शेवटी या मासेस कडून त्याच्यावर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो फोर्स तेवढाच असतो आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो, आणि त्यामुळे हे दोन फोर्सेस एकमेकाला कॅन्सल करतील. अशा पद्धतीनं शेवटी या सगळ्या डिस्कशनचा मतितार्थ असा
सगळ्या डिस्कशन चालू. If you taken any body inside a hollow body, then gravitational force exerted on it is always equal to 0. लक्षात घ्या, always equal to 0. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज कॉन्स्टंट. त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी 0 पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कॉन्स्टंट. ते बघू नंतर आपण. लक्षात आलं? हा एक पार्ट झाला याचा डिस्कशनचा, एक पार्ट झाला. आता दुसरा पार्ट असा, समजा ह्यूज एखादी बॉडी आहे अर्थ सारखी. अर्थ बघा, ही अर्थ आहे, यातला दुसरा पार्ट बरं का. ही अर्थ आहे, हलो नाही बरं का. आता सॉलिड आहे, बॉडी सॉलिड आहे, मान्य, अतिशय ह्यूज आहे. आणि समजा या ठिकाणी मी दुसरी बॉडी घेतली, साधारण हा चॉक घेतला, अर्थच्या शेजारी चॉक, आणि मग आपण म्हणताना म्हणतो या दोघांचे सेंटर जोडणाऱ्या लाईनवरच हा फोर्स ऍक्ट होतो. मान्य, बरोबर. अरे पण ह्यावेळी तुम्ही सेंटरला मास कॉन्सन्ट्रेट झाले अर्थचं असं गृहीत धरता. लक्षात घ्या, सेंटर. नाहीतर काय होईल माहितीये का, अरे हे मास याच्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतोय का नाही? करतोय. मग हा मास पण करणार आहे ना इकडं. अरे लक्षात येते का तुमच्या बाळांनो? हा. त्यानंतर इकडचं मास आहे बघा, हे मास पण त्याला अट्रॅक्ट करणार आहे की नाही? इकडं करणार आहे की नाही? मग आता मला सांगा, म्हणजे तुम्ही फक्त लाईनच्या अलॉंगच फोर्स घेताय, सेंटर जोडणाऱ्या लाईनच्या अलॉंग तुम्ही फोर्स घेताय, हे कितपत योग्य आहे? ह्याचा अर्थ या अर्थचं सगळं मास इथं सेंटरला कॉन्सन्ट्रेट झाले असं तुम्ही समजताय, आणि ते बरोबर आहे. कसं बघा, हा जर फोर्स आपण घेतला, घ्या या मासनं एक्झर्ट केलेला, अर्थच्या एवढ्या मासनं एक्झर्ट केलेला फोर्स इकडे आहे, त्याचबरोबर इकडच्या बाजूला पण तेवढं मास आहे, त्यानं फोर्स केलेला इकडे आहे. त्याचे पडतील कंपोनंट बघा, एक या लाईनच्या अलॉंग आणि दुसरा त्या लाईनला परपेंडिक्युलर. बघा इकडं ह्या फोर्सचे कंपोनंट पडतोय बघा, इकडे एक पडला कंपोनंट, इकडे एक पडला कंपोनंट. त्याचबरोबर ह्याही फोर्सचे कंपोनंट पडतोय बघा, इकडे एक पडला कंपोनंट लाईनच्या अलॉंगाला आणि दुसरा लाईनला परपेंडिक्युलर. हे बघा, आता इथं काय दिसतंय रे तुम्हाला? बघा, ह्या फोर्सचा हा कंपोनंट आहे का, आणि या फोर्सचा हा कंपोनंट, दोघे एकमेकाचे कसे आहेत रे? ऑपोजिट. अपोजिट. मग ह्या दोघांनी एकमेकाला केलं कॅन्सल. शेवटी याचा हाच कंपोनंट, अलॉंग कंपोनंटच फक्त इफेक्टिव्ह आहे, किंवा याचाही अलॉंग कंपोनंटच फक्त इफेक्टिव्ह आहे. अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या अर्थच्या शेजारी आपण जर पार्टिकल धरला तर इकडं ओढणार आहे, इकडं ओढणार आहे, इकडं ओढणार आहे, इकडं ओढणार आहे, मान्य आहे. पण प्रत्येकाचा परपेंडिक्युलर कंपोनंट कॅन्सल होतो आणि शेवटी सगळ्यांचे कंपोनंट कुणाच्या अलॉंग राहतात? अर्थचा सेंटर आणि तो पॉइंट जोडणाऱ्या, ते मास जोडणाऱ्या लाईनच्या अलॉंगच राहतात. आणि म्हणून आपण कॅरेक्टरिस्टिक बघतो इथं या फोर्सची, काय? It always acts along the line joining the centers of that two masses. आलं लक्षात? आता दुसरा एक मुद्दा थोडासा मला इथं स्टडी करायचा आहे. आणि मग पुढे जायचं. बघा, साधारणपणे एखाद्याला वाटतं, बघा इथं अर्थ आहे आणि हा चॉक आहे. अर्थचं मास किती मोठा आहे
माहिती आहे का अर्थचं मास किती आहे? 5.98 into 10⁻24 kg. म्हणजे 598च्या पुढे 22 शून्य द्यायचे. 22 598च्या पुढे एवढं किलो मास आहे. आणि चॉकचं मास किती असेल रे? हे बघा, हे चॉक मोड जर घेतला तर 1 ग्रॅम नाही तर 2 ग्रॅम, 2 ग्रॅम इतकं कमी मास असेल. आणि मग ह्यांचे सेंटर जोडणाऱ्या लाईनच्या अलॉंग चॉक पण अर्थला अट्रॅक्ट करतोय आणि अर्थ पण चॉकला अट्रॅक्ट करते तेवढ्याच फोर्सनं. मग एखाद्याला वाटतं बाबा चॉकच अर्थकडे का जातो? शंका येते की नाही रे? अर्थ का चॉककडे येत नाही? कारण फोर्स तोच आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन तोच आहे. तर लक्षात घ्यायचं, अशा वेळी दोन्ही बॉडीज आपण जर सोडल्या तर त्या अनइक्विलिब्रियम होतात आणि त्या मूव्ह व्हायला सुरुवात होतात एकमेकाकडे. आणि कुठल्या पॉइंटकडं? तर सेंटर ऑफ मास, त्यांचं सेंटर ऑफ मास. मग अर्थ एवढी मोठी, हे ग्रॅम म्हणजे सेंटर ऑफ मास अर्थच्या सेंटर जवळच असणार आहे, हे बघा या ठिकाणी. आणि मग चॉकला तिकडे जायला पाहिजे, अर्थच्या आतच आहे, सेंटर ऑफ मास अर्थच्या आतच आहे, त्यामुळे अर्थला कुठे जायची गरज नाही. म्हणून चॉक अर्थकडे मूव्ह होतो. लक्षात घ्या. हेच जर आपण अर्थ आणि मून अशी जर सिस्टीम घेतली, बघा ही अर्थ हा मून अशी जर सिस्टीम घेतली तर इथं कुठंतरी अर्थच्या बाजूलाच पण अर्थच्या बाहेर येईल. अशा वेळी हे जर डिस्टर्ब झाले दोघे तर या सेंटर ऑफ मास सीएम कडे पळायला सुरुवात करतात. मग मूनला जरा फास्ट यायला पाहिजे, अर्थला स्लो यायला पाहिजे, कारण सेंटर ऑफ मास अर्थच्या जरा जवळ आहे. पण दोघांनाही मूव्ह व्हायला पाहिजे आणि मग सेंटर ऑफ मासला जाऊन ते कॉन्टॅक्ट मध्ये येतील, म्हणजे एकमेकावर कोलाइड होतील. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं बरं का. विचारतात की बाबा मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन चॉकचा आणि अर्थचा दोघांचाही सारखा आहे, मग चॉकच का अर्थकडे जातो? तर सेंटर ऑफ मास. काय कारण सांगायचं? कारण काय सांगायचं हे बोला की. सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास. समजलं का? हो. बर, हे 2-3 हो. मुद्दे समजले का रे बाळांनो? एन पार्टिकल हो. सिस्टीम मुळे असणारा फोर्स कसा जनरलाइज करायचा, त्यात पण बॉडी स्पेरिकल आहे, हॅलो स्पियर आहे, आतमध्ये आपण दुसरी बॉडी ठेवली तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किती किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असतं किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असतो. एखादी मोठी बॉडी आहे आणि एखादी छोटी बॉडी आहे, तर अशा वेळी अशा पद्धतीचे फोर्सेस आहे, पण तरी सुद्धा लाईनच्या अलॉंगच आपण का दाखवतो? हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या? आता दुसरं एक दिलंय बघा, मेजरमेंट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, म्हणजेच कॅपिटल जी च्या मेजरमेंटचा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. तो एक्सपेरिमेंट तेवढा घेऊया आणि मग थांबूया. एक्सपेरिमेंट टू ऑब्टेन जी. बघा, जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट माहिती आहे आपल्याला 6.67 इंटू 10⁻11 एवढा आहे. तरी पण तो कॅल्क्युलेट करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता किंवा याने एक थेरॉटिकल एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो आपण अभ्यासूया. काय केलंय त्यांनी बघा, एक रिजिड सपोर्ट आहे, हा रिजिड सपोर्ट आहे, यस म्हणतोय मी त्याला, आणि या रिजिड सपोर्टला एक सेन्सिटिव्ह स्वरूपाची स्ट्रिंग अटॅच केलेली आहे. सेन्सिटिव्ह म्हणजे ट्विस्ट होणारी आणि एका स्मॉल टॉर्कला लगेच ट्विस्ट होणारी, अशा पद्धती, त्याला सेन्सिटिव्ह म्हणायचं. अशा पद्धतीची एक स्ट्रिंग आहे आणि त्या स्ट्रिंगला एक रॉड इथं दाखवलाय बघा, रॉड यल एवढ्या लेंथचा रॉड आहे. आता यल एवढ्या लेंथच्या रॉडच्या दोन टोकाला या ठिकाणी दोन स्मॉल मासेस, स्पेरिकल मासेस दोन, ज्यांचं मास M1 आहे
आणि याचं मास m1च आहे. अशा पद्धतीचे दोन समान इक्वल मासेस m1 एवढ्या किंवा स्मॉल एम म्हणूया, m1 म्हणण्यापेक्षा स्मॉल एम एवढ्या मासचे दोन बॉडीज या रॉडच्या दोन एंडला स्टिक केलेल्या आहेत बरं का, रॉडवरच आहेत. आता आणखी एक मिरर घेतलाय, मिरर, आणि तो फास्टेन केलाय इथं, म्हणजे चिटकवलाय. हे बघा या ठिकाणी स्ट्रिंगवर चिटकवलाय, स्ट्रिंगवर चिटकवलेला आहे. आणि एक या ठिकाणी एक स्टँड आहे, स्टँड बघा, आणि या स्टँडवर एक लॅम्प आहे, लॅम्प. त्यांनी वेगळं दाखवलं, बल्ब दाखवलं नुसतं, याच्यावर लॅम्प आहे. आणि या लॅम्प मधून पडणारा लाईट हा या मिरर वर पडेल आणि मिरर वरून रिफ्लेक्ट होऊन इथे एक अशा पद्धतीची स्केल आहे, स्केल. त्याचा 0 मध्ये आहे, इकडं सेंटीमीटर मधले डिव्हिजन, इकडे सेंटीमीटर मधले डिव्हिजन, अशा पद्धतीचे एक स्केल आहे. अशी एक लॅम्प स्केल अरेंजमेंट आहे, याला लॅम्प स्केल अरेंजमेंट म्हणायचं. एका वेगळ्या स्टँडवर ही लावलेली आहे. आणि या ॲपरेटसच्या समोरच्या बाजूला, आता मला इकडे दाखवता येत नाही म्हणून मी इकडे दाखवलंय, समोरच्या बाजूला तो लॅम्प स्केल अरेंजमेंट, लॅम्प मधला लाईट जाईल याच्यावर आणि ह्याच्यावरून पुन्हा त्या स्केलवर रिफ्लेक्ट होईल पॉइंट, आणि तो पॉइंट तुम्हाला याच्यावर दिसणार आहे. आणि मग सेंटीमीटर मधलं डिफ्लेक्शन इथं दिसणार आहे तुम्हाला. बघा आता साधारणपणे दुसरे एक दोन मासेस घेतले, कॅपिटल एम एवढ्या मासचे दोन मासेस घेतले, कॅपिटल एम एवढ्या मासचे दोन मासेस घेतले. आणि ते मासेस काय करायचे बघा, एक इकडून आणि एक इकडून, म्हणजे हा जो रॉड आहे, रॉडवर जे मासेस आहेत त्याला एकाला इकडून आणि एकाला इकडून, अशा पद्धतीनं दोन मासेस आपण जवळ आणले. किती जवळ आणले तर ह्या दोघांच्या सेंटर टू सेंटर डिस्टन्स स्मॉल आर एवढा आहे, स्मॉल आर एवढं. हे कॅपिटल एम आहे बरं का मास, हे कॅपिटल एम मास आहे. स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवर आणले. आणल्याबरोबर इथं काय होणार आहे बघा, इथं या दोघांच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता रॉडला आपण फ्री ठेवलाय, हे मासेस आपल्या हातात आहेत कॅपिटल एमचे, म्हणजे फोर्स न हा अट्रॅक्ट होणार इकडं, त्याचबरोबर हा अट्रॅक्ट होणार इकडं. अशा पद्धतीनं फोर्सचा कपल तयार होईल, कपल. किती फोर्स अट्रॅक्ट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तर फोर्स आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पद्धतीने काढता येईल. एफ इक्वल टू जी तर आहेच, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, इनटू एम इनटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर, एवढा फोर्स एक्झर्ट होईल. इथं एवढ्या फोर्सनं हा कॅपिटल एम या स्मॉल एम ला रॉडच्या टोकाला तेवढ्या फोर्सनं ओढणार आहे या बाजूला, तुमच्या बाजूला. आणि या ठिकाणी हा स्पियर एफ एवढ्या फोर्सनंच ओढणार आहे त्या बाजूला, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी हे जे दोन फोर्सेस आहेत, हे दोन फोर्सेस एवढ्या मॅग्निट्यूडचे आहेत, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, नॉन कोलिनियर आहेत, म्हणजे टॉर्क प्रोड्यूस करतात. टॉर्क माहित आहे तुम्हाला, बरोबर बघितले का आपण. आणि तो टॉर्क आपण कसा काढतो, तर टॉर्क इक्वल टू काय असेल ते मधलं डिस्टन्स आणि एनी वन फोर्स इनटू मोमेंट आर्म म्हणजे एल, अशा पद्धतीनं टॉर्क काढतो. बरं हा फोर्स माहिती आहे आपल्याला, टाकूया इथं. म्हणजेच टॉर्क इक्वल टू टॉर्क ऍक्टिंग ऑन दिस रॉड इज इक्वल टू जी एम कॅपिटल एम एल अपॉन आर स्क्वेअर, याला इक्वेशन 2 म्हणतो. एवढा टॉर्क ऍक्ट होईल बघा. आता हा टॉर्क ऍक्ट झाल्याबरोबर, हा जसा रॉड असा ऍक्ट झाल्याबरोबर, रॉड टॉर्क असा ऍक्ट झाल्याबरोबर रॉड काय होणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. रॉड डिस्प्लेस झाला की हा स्ट्रिंग ट्विस्ट होणार आहे, तसा मिरर डिफ्लेक्ट होणार. जसा मिरर डिफ्लेक्ट झाला की हा डिफ्लेक्शन देणार तुम्हाला इथं, म्हणजे हा डिफ्लेक्ट होणार पॉइंट. मग किती डिफ्लेक्ट झाला, त्याला मी म्हणतो थीटा एवढ्याने डिफ्लेक्ट झाला.
किती थीटा. आता या स्ट्रिंगचा टॉर्क कॉन्स्टंट म्हणजे या स्ट्रिंगच्या युनिट डिफ्लेक्शन साठी लागणारा टॉर्क. बघा समजा थीटा एवढा डिफ्लेक्शनला टॉ एवढा टॉर्क लागला तर युनिट डिफ्लेक्शनला किती, तर टॉ अपॉन थीटा. याला म्हणायचं टॉर्क कॉन्स्टंट. काय म्हणायचं बाळांनो, काय म्हणायचं, टॉर्क कॉन्स्टंट. टॉर्क कॉन्स्टंट. म्हणजे constant. या दोऱ्याला युनिट अँगल मधून ट्विस्ट करण्यासाठी किती टॉर्क लागतो हे ठरलेलं असतं बरं का. त्या दोऱ्याचं ते कॉन्स्टंट असतं, टॉर्क कॉन्स्टंट असतो प्रत्येक ह्याचा. सगळ्यात चांगली वायर आहे बघा फॉस्फर ब्रॉन्झ वायर. कुठली वायर, फॉस्फर ब्रॉन्झ. अतिशय कमी टॉर्क लागतो Phosphor bronze. ट्विस्ट करण्यासाठी, अतिशय कमी टॉर्क लागतो. म्हणजे के त्याचा अतिशय कमी असतो. फॉस्फर ब्रॉन्झ सेन्सिटिव्ह वायर म्हणायचं त्याला, फॉस्फर ब्रॉन्झ. आणि मग हा टॉर्क कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे. आणि मग या टॉर्क कॉन्स्टंट वरून मी टॉर्क काढू शकतो. हे बघा टॉ इक्वल टू के थीटा. हे काय टॉर्क कॉन्स्टंट वरून काढला. टॉ इक्वल टू काय, के थीटा. त्यातला थीटा मी इथं मोजलाय, के मला माहिती आहे, वायर कुठले आहे त्याच्यावरून के मला माहिती आहे. मग याला म्हणतो इक्वेशन 3. आता हे दोन इक्वेशन इक्वेट करूया. इक्वेट केले की आपल्याला मिळाला बघा कॅपिटल जी. बघा सो जी एम एम एल डिवाइडेड बाय आर स्क्वेअर इक्वल टू के थीटा. आणि मग जी इक्वल टू के अपॉन एम के आर स्क्वेअर अपॉन एम कॅपिटल एम एल इनटू थीटा. बघा यातला या स्टिकवर असणारे मासेस तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे स्मॉल एम माहिती आहे. जे मासेस आपण जवळ न्यायला लागलोय ते मासेस पण माहिती आहेत, कॅपिटल एम. बर स्टिकची लेंथ किती आहे आपल्याला माहिती आहे, म्हणजे एल पण माहिती आहे. दुसरी गोष्ट, आपण किती डिस्टन्स वर हे घेतलेत आर, किंवा हे दोन किती डिस्टन्स वर घेतलेत ते आर माहिती आहे. आणि के तर तुम्हाला मगाशीच सांगितलंय, कुठली स्ट्रिंग आहे त्याला प्रत्येकाचा टॉर्क कॉन्स्टंट असतोच, ते पण माहिती आहे. फक्त या पट्टीवर या स्केलवर तुम्ही डिफ्लेक्शन किती आहे बघायचं, तेवढं यात टाकायचं. तेवढं डिफ्लेक्शन यात टाकलं की तुम्हाला जी मिळतो 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन स्क्वेअर मीटर पर स्क्वेअर केजी. एवढा मिळतो. एवढा मिळतो म्हणजे करेक्ट एवढा मिळत नाही, याच्या आसपास येईल, याच्या आसपास आकडा येईल तुमचं काय असेल. अशा पद्धतीनं आपण एक्सपेरिमेंटली सुद्धा हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मिळवू शकतो. समजलं का रे एक्सपेरिमेंट बाळांनो? अरे समजलं का? हा. आता पुढं आपल्याला बघायचं, हा कॅपिटल जी आणि आपला स्मॉल जी. आपला स्मॉल जी म्हणजे काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि आपला ह्या कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. या दोघांच्या मध्ये काय रिलेशन असतं आणि मग त्यांच्यामध्ये व्हेरिएशन कसं होतं हे आपण आता पुढच्या आर्टिकलला बघूया. ओके बाय.